आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या राजकारणात रवींद्र चव्हाण सक्रिय होणार। क्लबचे प्रतिनिधी म्हणून रवींद्र चव्हाणांना एमसीए कडून अधिकार बहाल। चव्हाण नोव्हेंबरमधील एमसीएच्या कार्यकारिणीची निवडणूक लढवण्याच्या चर्चा। पक्षविरोधी भूमिका घेतल्यानं नागपुरातील भाजप नेते प्रकाश टेकाडींची पक्षातून हकलपट्टी। नागपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारेंकडून टेकाडी 6 वर्षांसाठी निलंबित। 8 महिन्यांपासून पक्षात सक्रिय नसल्यानं कारवाईची चर्चा। नंदुरबार जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती म्हणून लढणार। आमदार राजेश पाडवी यांची घोषणा। नंदुरबारमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजप स्वबळावर लढणार। आमदार विजयकुमार गावित यांचा स्वबळाचा नारा। आमदार संजय गायकवाड, संजय कुटे आणि प्रताप अडसळ यांचा नागपूर खंडपीठात अर्ज। स्वतःविरुद्धच्या निवडणूक याचिका फेटाळून लावण्यासाठी अर्ज। 22 ऑगस्ट रोजी अंतिम सुनावणी होईल। राज्यात खासगी बाजार समित्यांना देण्यात आलेल्या वन टाइम परवान्याबाबत पुनर्विचार सुरू। ज्या खासगी बाजार समित्यांमध्ये मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध असतील त्यांचेच परवाने नूतनीकरण होणार। पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती। शिंदेच्या शिवसेनेचे राजू साबळे आज अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार। शिंदेंपर्यंत पोहोचू दिलं नाही, लोकसभेला गप्पा बसवलं, साबळेंकडून खंत व्यक्त। काँग्रेसचे प्रवीण ठाकूर आज अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार। काँग्रेस पक्षातून जनतेचे प्रश्न सुटत नाही, प्रवीण ठाकूर यांचा आरोप।